छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50व्या वर्षी झाला। त्यांच्यासह त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या। शिवाजी महाराजांचा मृत्यू प्रकृती अवस्थामुळे झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे। दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्या राण्या आणि मंत्री यांनी त्यांना विष दिले होते, त्यामुळे रक्ताचे उलटे होऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला। तर यामागे काय सत्य आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही। ब्रिटिश नोंदी सांगतात की 12 दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला। पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटिका नॅशनल डी लिबोस्का या समकालीन दस्तऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे। तथापि शिवराजांच्या चारित्र्यातील सभासद बखरमध्ये लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे। शिवाजी राजांच्या ह्यात असलेल्या पत्नीपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात सती गेल्या। दुसऱ्या ह्यात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही।